या असलेल्या समापनासाठी सगळ्यात पहिले निधी मला आपण सर्वांनी मागितला. मी तो त्यावेळेला दिला सुद्धा 10,000 रुपये. परंतु शिवाजीराजे त्यावेळेला आपल्या अडचणी सुटे ना. आपले जो रस्त्याला निधी दिला तिथेही लोक काय एकमेकांना सहाय्य करायला तयार नाही. रस्ते आणून राहिले. पण आता मात्र कुमशेत आता मात्र सगळं बदललंय. कुमशेतकरांनी विकासाची उंची समजून घेतली. आजूबाजूच्या गावाचे रस्ते व्हायला लागले आणि मग कुमशेतकरांची स्वतः एकजूट गावामध्ये अंतर्गत वाद आता बऱ्यापैकी साहेब कमी झालेले आहेत आणि आता सर्व हातात काम करतायत. मला आनंद या गोष्टीचा आहे की या सर्व गावांमधून काम करत असताना सर्वात मोठा जर स्वतः या गावाला पुढे येत असताना सगळ्यात मोठी जर स्वतः विकासाची क्रांती काय घडली असेल तर अष्टविनायकाचा जो आपण 75 किलोमीटरचा रिंग रोड बघितला त्या 75 किलोमीटरच्या रिंग रोड मध्ये बंदिस्त गटर आणि सुपरस्टार हायवे असं अष्टविनायकाचं जाळं त्यावेळी उभं राहत असताना लेण्याद्री कुमशेत आणि ओझरचा प्रमुख रस्ता आपल्या काळामध्ये झाला आणि त्याच्यामुळे आपलं गाव त्याचा लाईमलाईट झाला. शिलाई पत्र पाण्याचा रस्ता झाला. तिकडे तुम्ही तेकेवाडीच्या मार्गे बाहेर नारेगाव निघताय, ओझर निघताय आणि विशेषत्वाने या ठिकाणी काम करत असताना तुम्ही माझ्याकडे पद्धतीने मागणी केली दादा आम्हाला काहीतरी काम दिलं पाहिजे आणि मग सरतेश्वरी फंड संपला होता. माझ्याकडे तुमचे प्रभू सगळे मंडळी गावचे राजे तिसरे बसले होते. अंबादाजी आमचा रवी आहे पहिल्यापासून आणि मग या सगळ्या गोष्टीला उत्तर काय द्यावं. आमची स्मशानभूमी अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. तुम्ही ते शेड बांधलं पाहिजे. खिशात पैसा नाही आणि मग अशा वेळेला निर्णय केला. स्वतःच्या खिशामध्ये हात घातला. मला आठवत नाही तो किती पैसा फंड केला. खरं तर 9 लाख 9 लाख रुपये. इथं 90 रुपये देत नाही. इथं काम सरकारचं काय म्हणते खिशातल्या पैशाचे 9 लाख रुपये देणार आपल्याला भारतातला पहिला आपल्याला खरे मोठे त्या तुमच्या बोधा आपला कोथूरला कुस्तीचं स्टेडियम बांधलं माहिती का आपल्याला किती रुपयाचं बांधलं मध्ये 75 लाख मध्ये 90 लाख पण पैसे तर गेले जातात. त्यांच्यासाठी बांधलं शिवाजी राजा पाटील. शिवाजी राजा पाटील मला म्हणायचे आमदार मी इथं येतोय याचे कागदपत्र भेटत नाही आणि इथं तुम्ही शब्द द्या. म्हणजे साहेब कागदपत्र शब्दच द्यायचा फटच मिळणार नाही ते मला माहित नाही. तुम्ही काय आता निर्णय घ्या आणि आपल्याला हे पूर्ण करायचंय म्हणून आता मी शब्द दिला जो मला हटणार नाही. म्हटलं मी तुमच्या बरोबर तुम्ही म्हणता काम तर चालू करा आणि शब्द दिला एवढ्या मोठ्या पब्लिकमध्ये किमान 5,000 लोक कुस्तीच्या निमित्ताने होते. कंपाऊंडर गोष्टीच्या प्रांगणात शब्द दिला आणि तिचा पुढे मागं पाहिलं नाही. जवळजवळ पाऊण कोटी रुपयाचा खिशातले पैसे घालवून मात्र तो स्टेडियम आपण उभा केला. कोल्हापूर ते नाशिक उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काम आपण केलं आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याचं उद्घाटन केलं आलं. खरं तर या गोष्टी होऊन गेल्या. कुठल्याही गोष्टी करताना धाडस हे असावं लागतं आणि प्रामाणिकपणे आत्मविश्वास असावा लागतो. प्रामाणिकपणे आत्मविश्वास असल्याशिवाय धाडस असल्याशिवाय तुम्हाला कोणतेही काम तुला नेता येत नाही. कधी कधी राजकारणाचे काही गमतीमान असतो. लोक काही जन्म आणत ते म्हणतात अहो काय ते बरोबर ते बोलले करतील का बोलले ते करतील का. छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करणार जगातला मोठे बनले ते करतील का. ज्या वेळेला 29 एप्रिलला घोषणा झाली आणि त्यानंतर 3 महिने वातावरण शांत होतं. डॉक्युमेंटरी काम करायच्या आधी सगळे आम्ही गोळ्यागच केले आणि ज्या वेळेला भूमिपूजनला स्वतः छत्रपती संभाजी महाराज आले त्यावेळेला मात्र विरोधकांचं मात्र तोंड बंद झालं आणि त्यांच्या पायाची जमीन का सरकली. कर्तृत्वाच्या माणसाला जर आपण डुबसायचा प्रयत्न केला शिवरायांना डुबसायचं काम छत्रपती शिवरायांना डुबसायचं काम दिल्लीच्या तख्ताने अनेक वेळा केले पण अटकपर्यंत पोहोचले ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं. आमच्या सावित्रीबाईला डुबसायचं काम हसती लोक शेणाचे गोळे मातीचे गोळे शिव्याच्या दाखवल्या हे बाई आमचा संसार उद्ध्वस्त राहिलेले कोण सावित्रीबाई. या आमच्या मुली घराच्या बाहेर काढून या मुलीचं काय कल्याण करणार द्या आणि पाहता पाहता आज संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये माणसांबरोबर नाही तर माणसाच्या पुढे एक बोट टाकून जे क्रांतिकारी विजन जे कोणी पाहिलं असेल तर त्या माझ्या सावित्रीबाई फुल्यांची पाहिलं हे सुद्धा मला आपल्या सर्व सांगत आहे.
त्यामुळे हसणाऱ्या माणसाचा विचार करायला वेळ आहे कुणाला? मला काय काय लोक कारण लागतात, दादा ते असं बोलले, मी नाही विचार करत, मला आवडतच नाही या गोष्टी. आमच्याबरोबर कोण राहतं कोण राहत नाही, कोण चांगलं वागतं कोण वाईट वागतं, कर्तृत्वाच्या माणसाला एक कुठेही त्याची नोंद घेता येत नाही. आज लाडेवाडीपासून तर मुंबईपासून दिल्ली, दिल्लीवरून पुन्हा अमेरिका आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करावं. त्या शिवाजी आढळरावांनी पुन्हा एकदा आपल्या सोबत समोर आले आणि आले तर खाली हात नाही आले. 10 दिवसामध्ये कुमशेतकऱ्यांना फायदा आणि त्यांचा असलेला अस्तित्वाचा प्रश्न हात घालून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तुम्हाला आज त्याकडे द्यायला आलेला आहे. मी मनापासून खासदार साहेबांना धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचा वेळ बोलणार नाही, जास्त बोलून काही उपयोग नाही, कारण का आता तर गाव भेट लावलाय आनंद साहेब गोष्टी मला म्हणायच्या. मी अधिकचा वेळ न घेता कुमशेतचं प्रेम आमच्यावर सातत्याने राहिलेलं आहे. नेहमी शिवसेनेबरोबर सातत्याने हे गाव राहिलेलं आहे. इथून मागच्या काळामध्ये सुद्धा, इथून पुढे सुद्धा तुम्ही राहा. शिवसेना म्हणजे काय आहे, पक्ष म्हणजे काय आहे? पक्ष म्हणजे फक्त केवळ आपल्या समोर असलेली एक सिम्बॉलिक पोझिशन आहे, पण त्याच्या बरोबर तळमळ महत्वाची. कोण आपल्याला भेटणार आहे, कोण आपल्यामध्ये मिसळणार आहे, कोण आपल्या शब्दाची किंमत ठेवणार आहे आणि कोण आपलं काम करणार आहे. काम करण्यासाठी आपण ते जाणतं राहायला पाहिजे आणि जाणत्या खभातून समाजाचा उत्कृष्ट केला पाहिजे, क्रांती घडवली पाहिजे. ती क्रांती घडवण्यासाठी आपण आपल्या माणसाला जपावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मी मनापासून आपण सगळी मंडळी भर दुपारी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही जमला. मला पलंगाची यात्रा आठवली आहे, तुमच्या लोकांना प्रेम आठवलं. निश्चितपणे हा आता पुढचा रस्ता जो आहे विषयपासून तो त्याचं काम चालू होतंय. आपल्या सरकारमध्ये आता हे काम मंजूर झालंय. पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला वाणीवाचा रस्ता करायचा आहे. 1 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 1 किलोमीटरचा रस्ता त्याचा मध्ये आम्हाला डांबरीकरण नाही घातलं चालेल, पण एवढी वाईट अवस्था आहे लोकांना जायची चालायची, खडीकरण झालं चालेल. आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या या शब्दांना आम्ही अंतर देणार नाही. तो रस्ता वाणीवाचा खडीकरण करण्यासाठी शिवाजी आढळरावांनी कटिबद्ध आहे एवढा विश्वास या ठिकाणी देतो. माझ्या शब्दांना देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.